एका नेत्याने पक्ष बदलला पण ठाकरेंची निष्ठा मात्र कायम ठेवली आहे। मी बोलतीये परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्याबद्दल। अगदी काही महिन्यांपूर्वीच यांचं नाव चर्चेत होतं, ते म्हणजे ठाकरे गट सोडून शिंदेच्या शिवसेनेत गेल्यामुळे। त्यानंतर आज त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलंय, पण एका वेगळ्याच कारणासाठी। सोमवारी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी संजय जाधवांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून त्यांना शुभेच्छा दिल्या। एवढंच नाही तर भुवया उंचवणारी गोष्ट म्हणजे त्यासोबत एक स्टिकर, त्यात उद्धव ठाकरेंचा फोटो, स्वतःचा फोटो आणि शिंदे गटाचं धनुष्यबाण चिन्ह आहे। खरं तर या एका पोस्टमुळे परभणीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे नेमकं काय घडलं आणि याचे अर्थ काय काढले जातात आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसे की आपल्याला माहिती आहे, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर 22 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाले। यामध्ये संजय बंडू जाधव यांच्यासोबत भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश होता। ज्यात जाधव यांनी पक्ष का सोडला त्यामागे परभणी मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी कमी मिळत असल्याचं कारण पक्षांतरामागे वारंवार त्यांनी सांगितलंय। त्याच दरम्यान पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी जाधव यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली होती। परभणी त्यांच्या विरोधात जाहीर सभाही झाली, जिथे राऊतांनी अत्यंत आक्रमक भाषेत जाधवांवर हल्लाबोल केला होता। मात्र या संपूर्ण संघर्षातही बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांबद्दल कधीही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नाहीये। उलट आपल्या कार्यकर्त्यांनीही तसं करू नये अशी देखील भूमिका त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे मांडली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर शुभेच्छा संदेश पोस्ट केला। त्यांच्या या स्टिकरमध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो, स्वतःचा फोटो आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचा निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण यांचा समावेश करण्यात आला होता। संदेशात त्यांनी म्हणजेच कॅप्शन मध्ये त्यांनी असं लिहिलंय, उद्धव ठाकरेंच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा त्यांनी या कॅप्शन थ्रू व्यक्त केल्यात। दरम्यान जाधव यांच्या या पोस्ट नंतर परभणीच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे। काहींनी हा फक्त राजकीय सभ्यतेचा भाग असल्याचं म्हटलंय, तर काहींनी भविष्यातील राजकीय समीकरणांच्या शक्यतांशीही त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला। मात्र खासदार जाधव यांनी या शुभेच्छांमागे कोणताही राजकीय संदेश नसल्याचं स्पष्ट केलेलं नसल्याने या पोस्टची चर्चा आज दिवसभर रंगली। तुम्हाला काय वाटतं? ही पोस्ट म्हणजे निव्वळ राजकीय सभ्यता आहे की यामागे काही वेगळा संदेश बंडू जाधव देऊ पाहताय? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।